महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आणि खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील तसेच नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्याला डॉक्टर देवानंद उबाळे, प्रवीण देशपांडे, भाजपाचे रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, भाजपाचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, भाजपाचे नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। मुलांमधील असलेली खेळाडू वृत्ती पुढे यावी आणि त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती यावेळी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली। आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या सर्वात आधी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला खारघर स्पोर्ट्स अकॅडमी व माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। सर्वात आधी मी आजच्या या आयोजकांचं नेत्रा पाटील, किरण पाटील व KS फाउंडेशन अकॅडमी या मोहम्मद सियाद यांनी जे खूप चांगल्या प्रकारे इथे स्पर्धांचं आयोजन केलं स्केटिंगचं, मुलांना अगदी उत्तेजन मिळेल। यामुळे जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या स्पोर्ट्सला ॲक्सेप्ट केलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये या स्पोर्ट्सचं चांगलं करिअर असू शकतं असं मला वाटतं आणि नक्की खारघरच्या वतीने आपण चांगलं काम करतोय असं मला दिसतंय। तर मी विशेष आभार करेल नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांचा। धन्यवाद। आजच्या स्पर्धेला आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ही केलेली स्पर्धा फार छान ऑर्गनाइज केली गेलेली आहे। आंतरराष्ट्रीय ट्रॅकच्या जवळपास असलेला हा ट्रॅक 180 मीटरचा, अनेक उत्साही खेळाडू स्केटर्स इथे आलेले आहे। पॅरेंटची स्पिरिट आणि ऑर्गनायझिंग KS अकॅडमी आणि खारघर स्पोर्ट्स अकॅडमीनी पाटील सरांनी आणि पाटील मॅडमनी जे काही कॉन्ट्रीब्यूट करून एफर्ट्स घेऊन ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद। आणि आमच्या खेळाला एवढं एनकरेजमेंट मिळत आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांचा आभार मानतो ऑर्गनायझर लोकांचा। आणि स्पर्धा फार छान होते आहे आणि मला इथे येऊन फार आनंद झाला की स्पिरिट बघून इथे सगळ्यांची, त्यासाठी धन्यवाद। मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, स्पर्धा चांगली व्हावी। आज महाराष्ट्र दिन के अवसर पर सबसे पहले खारघर के सभी नागरिकों को मैं महाराष्ट्र दिन की हार्दिक शुभेच्छा देता हूं। मैं धन्यवाद देता हूं हमारी नगर सेविका नेत्रा किरण पाटिल जी और हमारे मंडल के उपाध्यक्ष किरण पाटिल जी को, जिन्होंने जो स्केटिंग के क्षेत्र में अपने जो बच्चे काम करते हैं उनको एक प्लेटफॉर्म देने का काम किया है। आज एक भव्य स्केटिंग स्पर्धा का नियोजन सेक्टर 19 खारघर में किया गया है। आज हम लोग शुभारंभ के अवसर पर उपस्थित रहे। देख रहा हूँ सब बच्चे इतने उत्साहित है कि ऐसी स्पर्धा में पार्टिसिपेट करते हुए अपने में जो क्षमता है जीत के आने की, वो क्षमता दिखाने का प्रदर्शन आज यहाँ हो रहा है। मैं दोनों को शुभेच्छा देते हुए मैं धन्यवाद देता हूँ कि इस प्रकार का कार्यक्रम आप करते रहिए। स्पोर्ट के क्षेत्र में काम करते हुए सभी बच्चों को प्रोत्साहित देने का आपने काम किया है, इसलिए मैं भारतीय जनता पार्टी की ओर से आपको धन्यवाद कहता हूँ। खारघर स्पोर्ट्स अकॅडमी मुलांसाठी बास्केटबॉल स्पर्धा असेल, स्केटिंग स्पर्धा वर्षानुवर्ष करत आलेले आहेत आणि त्यांचा एक किरण पाटलांचा एक निश्चय आहे की त्यांचा इथे ज्या स्पर्धा होतात त्यातून एखादा मुलगा
स्टेट लेवलला नॅशनल लेवलला खेळेल आणि त्यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव उंचावेल ही त्यांनी पहिल्यापासून त्यांची इच्छा मला बोलून 10 वेळा दाखवले आणि नक्कीच त्यांना मी शुभेच्छा देतो। इथून नक्कीच नॅशनल लेवलला त्यांचा स्पर्धक एखादा विद्यार्थी याच वर्षी जाईल अशी त्यांना शुभेच्छा देतो। आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिनानिमित्त आज खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील तसेच त्यांचे पती किरण पाटील यांनी आज इथे आपल्या खारघरमध्ये भव्य स्केटिंग स्पर्धा राबविली आहे आणि या स्केटिंगमध्ये खारघर सोडून इतर प्रांतातील लोक या मुंबईमधून नवी मुंबईमधून बऱ्याच ठिकाणातून स्पर्धक आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचा खेळ इथं खेळला जात आहे। मी आशा करतो की या स्केटिंगची स्पर्धा खेळली जात आहे त्यातून एखादा स्केटिंग स्पर्धक पुढे नॅशनल लेवल जाईल किंवा स्टेट लेवलला नक्कीच जाईल आणि मी किरणजी असतील तसेच नेत्रा पाटील मॅडम असतील यांना मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी तमाम बंधू भगिनींना 1 मे महाराष्ट्र दिवस आहे, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि याचंच औचित्य साधत आज खारघर स्पोर्ट्स अकॅडमी आणि KS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्या रायगड जिल्ह्यातील ओपन रोड रोलर स्केटिंग स्पर्धेचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। आम्ही खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध क्रीडा विषयक उपक्रम इथं आयोजित करत असतो। आपण बघतोय आजकाल मोबाईल किंवा जे गॅजेट्स आहेत याच्यात मुलं खूप गुंतलेले आहेत आणि आमची इच्छा आहे की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत यांनी जास्तीत जास्त जे मैदानी खेळ आहेत ते खेळले पाहिजेत आणि त्यासाठीच खारघर स्पोर्ट्स अकॅडमी ही नेहमीच त्या दृष्टीने कार्यरत आहे। आजचं हे जे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते त्यालाच तो दृष्टिकोन समोर ठेवून करण्यात आलेला आहे आणि मला अभिमान आहे की आमच्या खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे जे कोच आहेत मोहम्मद सियाद यांच्या माध्यमातून नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे स्पर्धक तयार होत आहेत। आमची 2 ते 3 विद्यार्थी नॅशनल पदक विजेते आहेत आणि काही जे स्पर्धक आहेत ते आता इंटरनॅशनल लेवलसाठी प्रॅक्टिस करतायत। त्यांना भविष्यात नक्कीच चांगलं यश हे लाभेल आणि जास्तीत जास्त पनवेलचे आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून खारघर शहरात चांगल्या क्रीडा विषयक उपक्रम किंवा क्रीडा विषयक चांगल्या फॅसिलिटी देण्याचं काम नक्कीच खारघर स्पोर्ट्स अकॅडमी भविष्यात करेल।